दरम्यान रोहित पवारांच्या या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध विरोधी पक्षातल्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय। त्यांनीही शेतकरी कर्जमाफीतल्या अटी काढून टाकाव्या अशी मागणी केली आहे। तुमच्या अटी शर्ती एवढ्या आहेत, सरसकट 2 लाख कर्जमाफी करावी, त्याच्यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी अशी मागणी आम्ही करतो। 30 जून संपल्यानंतर बघावं सरकारनं काय होतंय ते। आणि बच्चू कडू तिकडे गेले असले तर मला नाही अजून वाटत की त्यांनी भूमिका सोडलेली आहे, सोडणारही नाहीत। आम्ही त्यांना हाताला धरून इकडे आणू। बच्चू कडूने पंढरपूरला येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलाच पाहिजे। पुरुषाला महिला सांगून साड्या नेसून पैसे घेतले, त्यांना तुम्ही माफी करता, ती पण जाहीररित्या माफी करता, हे आम्हाला मान्य नाही। ते पैसे या कर्जमाफीकडे फिरवले पाहिजेत, ते वसूल केले पाहिजेत। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पैसे घेतले महिला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत। शेतकऱ्यांना अपात्र करण्याचं म्हणजे यांची लायकी नाही, पण कशासाठी अपात्र करताय? अन्नदाता आहे तो, अन्नदाताला 2 पुढं येऊन त्यांना मदत करायची गरज आहे, पण त्यालाही अपात्र शेतकरी ठरवण्याचं काम हे फडणवीस सरकार करते। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि म्हणून आज संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये, रोहित पवार पंढरपूरमध्ये बसलाय, शेतकऱ्यांमध्ये रोष आहे आणि काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला।